रेडी गावामध्ये जेव्हा 2017मध्ये प्रितेशजी राऊळ निवडून आल्यानंतर त्यांना जे काही शिक्षण आणि आरोग्य सभापती पद मिळालं आणि त्या पदाचा त्यांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्ण शिरोडा, रेडी, आरवली, सागर तीर्थचा हा काही भाग, या पूर्ण भागात त्या पदाच्या माध्यमातून किंवा इतर जे काही असणारे जी काही विकास कामं आहेत ती विकास कामं आपल्या पूर्ण जे काय असणारे आपल्याला मिळालेलं पद कसं सार्थकी लावं याचा पूर्णपणे आज प्रितेशजी राऊळांनी त्या दोन वर्षामध्ये आपल्या पूर्ण काम केलं. पूर्ण वेळ या ठिकाणी त्यांनी लोकांसाठी दिला आणि ज्या काही असणाऱ्या प्रत्येक कामात म्हणजे या जिल्हा परिषदच्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीकडे कसं पोचता येईल आणि त्या व्यक्तीला कसं आपलं असं करता येईल ह्या पण उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे काय असणारे सर्व प्रश्न या मतदारसंघातले शेतीविषयक असू दे, पाणी पुरवठ्याविषयक असू दे किंवा रस्त्याविषयक असू दे किंवा इतर जे काही असे शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना कशा मार्गी लागता येईल या सर्व योजनातनं त्यांनी आपलं काम या ठिकाणी मागची म्हणजे 2017 ते 21 हा त्यांचा कार्यकाळ होता. पण ते त्यापुढे पण जाऊन जे असणारे जिल्हा परिषद पद नसताना पण आणि त्या काळात आताच्या म्हणजे 2021पासून आताच्या 26पर्यंत म्हणजे आपण आता कार्यमुक्त झालो आहेत आणि आपल्याला आपण आता घरी बसायचं असं न करता आपण आपल्यावरती लोकांचे जिल्हा परिषद मतदारसंघातील लोकांचे जे उपकार आहेत ते त्या काळात आपल्याकडे कुठलंही पद नसताना आपण सर्वांशी त्यांनी आपली अजूनही येत्या 4 वर्षात कुठचंही पद नसताना जोडली आणि त्याचाच प्रतिसाद आज आपल्याला रेडी म्हणा, शिरोडा म्हणा, आरवली म्हणा किंवा सागर तीर्थ म्हणा या भागात त्यांचा अतिशय म्हणजे आमच्या ज्या प्रचाराच्या दरम्याने प्रितेश राऊळांचा प्रचार आणि जे आमचे महायुतीचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत या त्यांचा प्रचार असताना सगळे जे काही त्यांचे मित्रमंडळी असतील किंवा आमचे सर्व जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याच कारणाने आपल्या सर्वांना मिळत आहे. कारण आज जे काही विकासाची कामं या ठिकाणी झाली आणि ती पुढे पण आपल्या प्रितेश राऊळांच्या याच्यातनं होतील नेतृत्वाखाली असं या ठिकाणी आम्हा सर्वांना वाटतं आणि त्यामुळे प्रितेश राऊळांना या 9 तारीखला आमच्या रेडी मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकेल असं माझं रेडी सरपंच म्हणून मत आहे. जवळजवळ मताधिक्य म्हणाल तर जवळजवळ प्रितेशजी राऊळांचा विजय हा 1,500 मतांनी होईल असं आमचं अपेक्षित आहे आणि तो नक्कीच आम्ही त्याला म्हणजे सगळ्या उमेदवारांच्या फरकाने 1,500 मतांनी प्रितेशजी राऊळ निवडून येतील. तसेच आमचे महायुतीचे दोन्ही उमेदवार अगदी चांगल्या मतांनी निवडून येऊन या ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकेल असं मी या ठिकाणी सांगतो.